पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांचं. आणि या सेकंड सेशनला सुरुवात करतो. उपस्थिती मागच्या इतकीच ऑलमोस्ट झालेली आहे आता. तर आपण ही स्लाइड बघितलेली होती आणि याच्यानंतर पुढच्या स्लाइडवर जाताना हा जो उल्लेख मी केलेला आहे की टेक्निकल चार्टचा आपल्याला फार उपयोग होतो असे डिसिजन घेण्यासाठी, की कोणी जर आपल्याला शेअर सुचवलेला असेल किंवा आपल्याला एखादा शेअर सुचलेला असेल तर तो खरेदी करावा नाही करावा. अ, तर फंडामेंटल अनालिसिस हा एक वेगळा भाग आहे. त्या कंपनीचं रेप्युटेशन म्हणजे बी विथ द ब्रँड्स असं आपण नेहमी ज्याला म्हणतो. कुठलाही शर्ट वगैरे आपल्याला जर चांगला खरेदी करायचा असला तर मग आपण मी अशी काही नावं घेतो म्हणजे मला त्यांना अंडर एस्टिमेट करायचं आहे असं नाहीये. पण आपल्याला जे काही वापरातले कपडे असतात आपले, तर हे नेहमी आपण चांगल्या ब्रँडचे शक्यतो वापरतो. अ, अनेक वर्ष म्हणजे तो शर्ट फाटेपर्यंत चांगला दिसत राहावा अशी आपली अपेक्षा असते. तर हे कुमार शर्ट सारखे जिथे 100-200 रुपयापासून सगळी व्हरायटी चालू होते, अशा टाईपचे शर्ट वापरणाऱ्यांची एक काय म्हणू आपण त्याला, तो एक समूह असतो. आणि जो थोडासा हायर क्लास मधली लोक असतात, तर ऑफिसला जाणारी वगैरे अशी असतात. तर ही लोक ज्यांना एक स्टँडर्ड मेंटेन करायचं असतं आणि ज्यांना त्या शर्टाची क्वालिटी त्यांना हवी असते, तर अशी लोक नक्कीच ब्रँड सिलेक्ट करतात नेहमी. आणि अशा ब्रँडचे कपडे हे वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने टिकत राहतात. त्यांची ग्लेज ही तो शर्ट फाटेपर्यंत तीच राहते. आणि अगदी 2-2, 6-6 महिन्यामध्ये तो शर्ट बदलला जातोय असं सहसा होत नाही. ज्या वेळेला घालू त्यावेळेला तो नव्याने घातलेला आहे असं आपल्याला वाटत राहतं. अशा टाईपचे जे काही आपण वस्तू मटेरियल वापरतो, तर हे नेहमी ब्रँड आपली क्वालिटी आपली व्हॅल्यू टिकवून धरणारे असतात. तर त्याच्यामुळे त्याची किंमतही थोडीशी जास्त असते, कारण कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नसतं. तर अशा गोष्टींचा जे मी तुम्हाला आधी सांगितलं की शेअर्स निवडताना आपल्या दैनंदिन ज्या काही जीवनामधल्या गोष्टी दिसतात त्यांचा आपण विचार करून थोडासा चार्टचा जर अभ्यास त्याच्या जोडीने केला आणि बी विथ द ब्रँड्स प्रमाणे आपण जर चांगल्या ब्रँड्सचे शेअर्स खरेदी केले आणि ते योग्य लेवलवरती जर खरेदी करू शकलो, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधनं एंट्री आणि एक्झिट पॉइंट हे मिळत राहतील. कॅपिटल प्रत्येक सेक्टरवरती प्रत्येक शेअरवरती अलोकेट कसं करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असू शकतो. वैयक्तिक अभ्यासाचा भाग असू शकतो. कोणाची व्हिजन कोणाचे व्ह्यूज हे वेगवेगळे असतात. पण अगदी साधं सोपं आपल्याला समजायला अतिशय इझी जावं याच्यासाठी अ, जे वर्षानुवर्ष अभ्यास करून काही टेक्निकल इंडिकेटर बनवले गेलेले आहेत आणि अगदी ज्यांना रोजच्या रोज डेली विकली आणि मंथली बेसिसवरती जर ते चार्ट आपले बघत राहिले तर त्यांना सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन मारणं अगदी तिकडचे ते काही इंडिकेटर्स असतात किंवा जे काही टूल्स असतात यांचा वापर करून जरी जमलं नाही तरी सुद्धा आपल्याकडे जी एखादी पट्टी असते किंवा पेन असतो किंवा एखादी वही असते, कागद असतो, तो पटकन एखाद्या स्क्रीनला लावला आणि एक लाईन आपण अशीच इनव्हिजिबल लाईन आपल्या मनामध्ये जर आखली, तरी सुद्धा आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन आपल्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरता येऊ शकतात. तर अशा लाईन्सचा फायदा घेत आपण एंट्री आणि एक्झिट जर ठरवलं, म्हणजे उदाहरणार्थ सपोर्टच्या जवळ आपण एंट्री घ्यायची आणि रेजिस्टन्सच्या जवळ आपण एक्झिट घ्यायची, हे जरी आपण फॉलो करत राहिलो तरी सुद्धा आपला सक्सेस रेशो जो अल्फा जनरेट करायचा आहे ज्याच्याविषयी मी आधीच्या सेशनमध्ये बोललो, तर हा अल्फा आपण नक्की जनरेट करू शकतो. निफ्टीच्या 12-13% पेक्षा जास्त, साधारण एक 4 ते 5% तरी मिनिमम आपण नक्की कमवू शकतो. आणि 20%च्या आजूबाजूची परतावा रिटर्न्स आपण दरवर्षी मिळवणं, हे 3 ते 3.5 वर्षामध्ये आपली रक्कम दुप्पट करणं इथपर्यंत आपल्याला ते नेऊन पोचवतं. तर हे चार्ट्स कसे वाचायचे किंवा फंडामेंटलचा बेसिक थोडा तरी अभ्यास कसा करायचा याच्यासाठी आपण काही उपक्रम चालवतो. जे 2-3 उपक्रम याच्या आधी होऊन गेलेले आहेत. आपल्या सगळ्या ग्रुपवरती मी त्याची माहिती पोहोचवलेली होती आणि वारंवार त्याच्याविषयीच्या सूचना अपडेट केल्यानंतर त्यांना तुमच्याकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. अतिशय नाममात्र दरात, अगदी वाजवी दरात, जे बाहेर अगदी 8-10 हजार रुपये कमीत कमी या
फीजमध्ये उपलब्ध असणारे सेशन्स आपण हे 500, 700, 1000 रुपयाच्या अगदी किरकोळ चार्जेस घेऊन, नॉमिनल चार्जेस घेऊन आपण सगळ्यांसाठी ते सादर केले. तर हे कार्यक्रम, हे सेमिनार्स याच्या पुढे सुद्धा होत राहणार आहेत. तर ह्या अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि अगदी नक्की तुम्हाला खात्रीने सांगतो की हा जो अल्फा जनरेशन आहे, 3.5 ते 4 वर्षामध्ये आपली जी संपत्ती दुप्पट करणं आहे, हे फार मोठं अवघड गोष्ट नाहीये. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला सहज अगदी जमू शकते आणि आपण अशा ग्रुपमध्ये आहोत आता की जिथे मनमोकळेपणाने सगळेजण डिस्कशन करत असतात आणि कोणीही आडपडदा न ठेवता आपल्याकडे मिळालेली माहिती, आपल्याला मिळालेल्या टिप्स पासून सगळं काही एकमेकांबरोबर अगदी मनमोकळेपणाने शेअर करतात. तर त्याचा फायदा घ्या. कुठेही मनामध्ये कोणतीही शंका आणू देऊ नका. आपले गव्हर्नमेंट, एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की आपली बाजारपेठ, भारताची बाजारपेठच मुळात ही एवढी मोठी आहे. तर एकदा फॉरेन सगळे जेही काही प्रोडक्शन करणाऱ्या किंवा आपल्यापेक्षा प्रगत देश आहेत, या प्रगत देशांना त्यांच्या एक्सपान्शनसाठी त्यांच्या देशांमध्ये ज्या वेळेला सॅच्युरेशन निर्माण होतं की आता इथून पुढे प्रगती आपल्या देशामध्ये आपण करू शकत नाही, आपल्याला आता आपल्या देशामधनं बाहेर पडणं आवश्यक आहे. तर आपल्या जशा काही चर्चा चाललेल्या असतात, आपल्याला कुठे विकास दिसत नाही, आपल्याला प्राईम मिनिस्टर आपले काय करतायत याच्याविषयी, कोणताही प्राईम मिनिस्टर असू दे, आत्ताचे असू दे, याच्या आधीचे असू दे किंवा अगदी जुने जुने असू दे, तर हे काहीही करत नाहीयेत असं जरी आपल्याला सतत वाटत राहिलं, त्याच्या टाईपच्या त्या सगळ्या बातम्या किंवा सगळ्या चर्चा आपल्या कानावरती आदळत असल्या, आपल्या नजरेखालून जात असल्या, तरी सुद्धा विश्वास हाच ठेवायचा की आपल्याला जरी आपण या सगळ्या प्रगत देशांपर्यंत पोहोचू शकत नसलो आपला विकास घडवून आणण्यासाठी, तरी सुद्धा त्या प्रगत देशांमधल्या कंपन्यांची गरज अशी असते की नव्या नव्या बाजारपेठा त्यांना हव्या असतात त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी. आणि आपली एवढी मोठी जनसंख्या असलेली आणि एवढी मॅच्युअर्ड बाजारपेठ आणि जी पैशांनी पण चांगल्यापैकी सधन आहे, अशा टाईपची बाजारपेठ त्यांना सतत खुणावत असते. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कोणतेही असू दे, बाहेरचे देश हे आपल्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी अनेक वेळेला आपल्याकडे मार्केटिंगच्या दृष्टीने जरी बघत असले, तरी सुद्धा सहजपणे आपला विकास हा होत राहतो. ह्याच्याविषयी जास्त आता बोलत नाही, हा विषय खूप मोठा आहे. पण सांगायचं हेच आहे की अ, कुठल्याही शेअर मार्केटमध्ये कोणीही काहीही सांगितलं तरी सुद्धा न घाबरता ती झुरळं जी विचारांची येतात ती झटकून टाकायची आणि अ, आपण त्या झुरळांचा नायनाट कसा होईल ह्याच्यावरती फोकस करायचं. पुढच्या चार्टकडे जाताना हे अगदी बेसिक प्रिन्सिपल, पण हे आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारं, मार्केटच्या ट्रेंडनुसार आपल्याला याच्या कल्पना देणारं ही स्लाइड आहे. किंवा हे ट्रेंड त्याच्या पुढचं चित्र पण आहे. तर हे चित्र पण मी तुम्हाला दाखवतो. इथे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. ज्यावेळेला अगदीच कोणी चार्ट बघितलेले नाहीये, तर ते चार्ट बघायला ज्यावेळेला सुरुवात करतील तर त्यांना कुठलेही कंपन्यांचे चार्ट किंवा निफ्टीचे चार्ट वगैरे हे असेच दिसतील की सुरुवात होती त्यावेळेला बेस फॉर्मेशन होतं, त्याच्यानंतर वाढायला सुरुवात झाली, ग्रोथची सुरुवात झाली. कंपन्यांचे भाव असतील किंवा सेन्सेस किंवा निफ्टीचे निर्देशांक असतील, ते ग्रोथ झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला टॉप बघायला मिळतो, तिथे तो सॅच्युरेशन पिरियड असतो. या प्रत्येक पिरियड्सना काय काय म्हणतात हे आधीच्या स्लाइड्समध्ये जाऊन आपण बघूया. आणि हा टॉप तिथे फॉर्मेशन झाल्यानंतर बऱ्यापैकी कालावधी इथे जातो. मार्केट खाली जाणार आहे का वरती जाणार आहे याचा अंदाज कोणाला येत नाही. आणि मग त्याच्यानंतर डिलिव्हरी डिस्ट्रीब्युशनची सुरुवात इथे झालेली असते आणि हळूहळू करत अ, कुठेतरी सॅच्युरेशन आलेलं असतं, कुठेतरी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं आणि त्या सेक्टरमधलं किंवा त्या कंपनीमधला एक युफोरिया, एक त्याच्याविषयी जी होणारी ग्रोथ असते तिथे डिक्लाइन होऊ शकेल अशी शंका आल्यामुळे लोक त्याच्यामधनं बाहेर पडत असतात. आणि असे लोक, असे इन्व्हेस्टर्स बाहेर पडायला सुरुवात झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन रेटवरती येतं आणि मग भाव पडायला सुरुवात होते. पण तो भाव मग पडताना इतका पडतो की ओव्हरसोल्ड परिस्थिती येते
ओव्हरसोल्ड परिस्थिती आल्यानंतर पुन्हा मोठा कालावधी जातो की ज्या वेळेला त्या शेअरमध्ये कुठेही प्राइस मुवमेंट बघायला मिळत नाही आणि ही प्राइस मुवमेंट पुन्हा अ, हळूहळू करत ग्रीप पकडते. कुठेतरी ते सेक्टर, कुठेतरी तो सेन्सेक्स किंवा निफ्टी सारखा निर्देशांक किंवा एखादी कंपनी ही पुन्हा एकदा कुठेतरी फोकसमध्ये येते किंवा दुसरी कंपनी फोकसमध्ये येते आणि मग पुन्हा एकदा हेच सायकल फिरायला सुरुवात होते. तर मी असं लिहिलेलं होतं की हे जसे ऋतू सतत बदलत असतात आणि त्या ऋतूच्या बाई आज तुझं जेवणच छान असते तर मी काय करता. अरे पण तेवढे पैसे गेले आणि पैसे काय असते आज एकच नाहीये. अरे जरा म्यूट करायचं ना. हा, हे आपसातलं भांडण आहे का काय आहे वगैरे ते असं जरा मी ऐकत हे होतं की शेअर्स मधनं वगैरे तर काही भांडण नाही सुरू झालेलं ना त्याच्यामधलं. तर जसं मी असं सांगत होतो की एखादा ऋतू ज्या वेळेला बदल होणार असतो, उन्हाळा संपून पावसाळा येणार असतो, पावसाळा संपून हिवाळा येणार असतो, तर त्यावेळेला आधी तो ऋतू येणार आहे याचे काही सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. वळवाचा पाऊस ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे आणि आता पावसाळा संपून ज्या वेळेला हिवाळा सुरू होतो तर त्यावेळेला सुद्धा ऑक्टोबर हीट किंवा भाद्रपदाचा महिना आपल्याला फार रखरखीत आहे असं जाणवतं आणि मग त्याच्यानंतर पाऊस हा थांबलेला आपल्याला दिसतो आणि हळूहळू आपण थंडीकडे प्रवेश करतो. थंडी वाढते वाढते म्हणजे सुरुवातीला अगदी कमी कमी जाणवणारी थंडी ही डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या मध्यावरती आल्यानंतर इतकी जास्त कुडकुडायला आपल्याला लागतं. त्याचे टेम्परेचर सगळीकडे मायनस पर्यंत काही राज्यांमध्ये पोहोचलेले आपल्याला दिसतात आणि मग थंडीचा सुद्धा कंटाळा येतो आणि मग तिकडनं जे सण आपले बदलतात ते सणही निर्देश करतात की आता हिवाळा संपून पुन्हा एकदा उन्हाळा येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच ऋतुमानामध्ये पण आपल्याला बदल झालेले जाणवतात आणि हे बदल होताना जसा आपल्याला थंडीचा कंटाळा येतो त्याप्रमाणे उन्हाळ्याचा सुद्धा कंटाळा येतो आणि आपण पावसाची वाट बघतो. पावसाचा सुद्धा कंटाळा येतो, कधी जाईल हा पाऊस असं होतं आणि हिवाळ्याची ओढ आपल्याला लागते. ती चाहूल आपल्याला फळांमध्ये सुद्धा बघायला मिळते. बदलणारे जे काही सीझन असतात, जे ऋतुमान असतात त्याच्याप्रमाणे सीझनल फळं, सीझनल भाज्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आपल्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा असंच घडत असतं, काही फार वेगळं नसतं. मी जे तुम्हाला आधी चार्ट दाखवला त्याचप्रमाणे त्याची वर्णनं इथे दाखवलेली आहेत, ज्या आधी तुम्हाला चार्ट दाखवलं त्याची, की अक्युम्युलेशन फेज म्हणजे ज्याला बेस म्हणतो आपण, अगदी तळाच्या जवळपासची परिस्थिती असते जी थोड्याफार फरकाने आता सध्या चालू आहे आणि खास करून टेक्नॉलॉजी सेक्टरच्या बाबतीमध्ये जास्त, एचडीएफसी बँक सारख्या बँकेच्या बाबतीमध्ये जास्त. अर्थात डिस्क्लेमर मी आधीच दिलेलं आहे की ही सगळी उदाहरणं आहेत, कुठलेही रेकमेंडेशन नाही. तर याच्यामध्ये आपण सगळेजण घाबरलेलो आहोत. एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आर्टिफिशियल इश्यूज, जे वलय निर्माण झालेलं आहे, जे वादळ निर्माण झालेलं आहे या सगळ्या स्टॉकवरती. तर आपण सगळेजण गुंतवणूकदार म्हणून घाबरलेलो आहोत सध्या की या टेक्नॉलॉजीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी का नाही करावी, टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये. असंच एचडीएफसी बँकेच्या बाबतीमध्ये जी अगदी टॉप नंबरची, एक नंबरची बँक होती, तर या बँकेच्या बाबतीमध्ये पण असंच संशयाचं वादळ सध्या निर्माण झालेलं आहे आणि आता हे वादळ कधी थांबेल आणि पुन्हा एकदा एचडीएफसी बँकेचा स्टॉक जुन्यासारखा परफॉर्म कधी करायला लागेल, असे सगळेजण इन्व्हेस्टर्स वाट बघतायत. तर हेच मी तुम्हाला इथे दाखवलंय की अक्युम्युलेशन फेज आणि ज्या वेळेला बेस असतो तर त्यावेळेला गुंतवणूकदार घाबरलेले असतात, विक्रेते विकून विकून कंटाळलेले असतात, एक सॅच्युरेशन रेटमध्ये झालेली दिसते. एका नॉर्मल रेंजमध्ये त्या शेअरचा भाव हा वर खाली होत असतो. अशाच वेळेला स्मार्ट मनी बाजारात येण्यासाठी तयार असतो. ही ऋतू बदलाची चाहूल असते असं समजा त्याला. आणि मग येते ती मार्कअप फेज किंवा ज्याला ग्रोथ स्टेज असं म्हणतात, की एका किमतीच्या रेंजमधनं, ज्याला ब्रेकआउट हा शब्द अनेक वेळेला अनेक ग्रुपवरती वापरलेला किंवा मीडियामध्ये वापरलेला तुम्ही बघता. तर एक किमतीची रेंज अशी बनलेली असते, त्या रेंजमधनं एका लेवलच्या वरती तो शेअर जात नाही, एका लेवलच्या खालती तो जात नाही. तर या रेंजमधनं तो वरच्या दिशेने बाहेर पडतो आणि
आणि तिथे आपण म्हणतो की ब्रेकआउट झालेलं आहे असं. आणि या ब्रेकआउट मधनं आपल्याला बघायला मिळतं की तो शेअर हळूहळू त्याच्यामध्ये रेटमध्ये ग्रोथ होताना आपल्याला दिसते, भाववाढ चांगल्या पद्धतीने होताना दिसते. आणि तो शेअर ज्या ज्याप्रमाणे हळूहळू करत 10%, 20%, 30% वाढायला लागतो, तर त्याची प्रगती बघून सगळीकडे मीडियामध्ये सगळ्याच ग्रुप्समध्ये अशा शेअरची चर्चा झालेली दिसते. गुंतवणूकदार मग अशा शेअरच्या मागे धावताना दिसतात. याला फिअर ऑफ आउट अशी सुद्धा फेज येते. तर ती पुण्यासारख्या अनेक आजारांपासून सुरक्षा देते, परंतु फक्त तेव्हा जेव्हा अडकते 100% शुद्ध. एव्हरेस्ट ठळक बनते तर तर मी म्हणत होतो गुंतवणूकदार अशा शेअरच्या मागे धावताना दिसतात, ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट अशी फेज पण म्हटली जाते. आणि त्यावेळेला जसं आता काही वर्षांपूर्वी अडाणीच्या स्टॉक्सच्या बाबतीमध्ये झालेलं होतं की तो वाढतच होते कंटिन्युअस शेअर्स. आता काही महिन्यांपूर्वी असं आपल्या डिफेन्स स्टॉकच्या बाबतीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळत होतं. आणि डिफेन्स स्टॉक आता त्यांच्या हायएस्ट रेट पासून बऱ्यापैकी खाली आलेले आहेत आता. तर ही फेज संपल्यानंतर मग एका रेंजमध्ये पुन्हा जसं खालच्या रेंजमध्ये शेअर्स थांबलेले होते, तसे ते वरच्या रेंजमध्ये थांबतात. ती डिस्ट्रीब्युशन फेज असते. जसं खालच्या लेवलला एका किंमत पट्ट्यामध्ये शेअर्स फिरत असतात, तर स्मार्ट मनी आपल्याला बाहेर पडताना दिसतो. एक्झॅक्ट अॅक्युम्युलेशन फेजच्या विरुद्ध अति आत्मविश्वास लोकांना आलेला असतो की अरे नाही, डिफेन्स सेक्टर तर अजून भरपूर वाढणार आहे, त्यांच्याकडे कंपन्यांमध्ये ऑर्डर बुक स्ट्रॉंग आहे, सगळीकडे एक्सपान्शन होताना दिसतंय, मागण्या भरपूर आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर अशा वेळेला जसं आता सध्या झालेलं आहे या डिफेन्स स्टॉकच्या बाबतीमध्ये, तसंच अडाणी स्टॉक्समध्ये काही वर्षांपूर्वी झालेलं होतं. आणि हे जनरल अगदी कॉमन आहे. हे असं सेन्सेक्स निफ्टीच्या बाबतीमध्ये पण दिसतं की ज्यावेळेला 26,000 किंवा 26,500 पुन्हा निफ्टी जाईल आणि तो ऑल टाइम हायच्या जवळपास पोहोचलेला असेल, तर त्यावेळेला पुन्हा तो 30,000 जाईल, 32,000 जाईल, अशाच उड्या बघायला मिळतील. पण एका लेव्हल नंतर ही डिस्ट्रीब्युशन फेज येतेच. आणि मग पुन्हा डिक्लाइन स्टेज किंवा मार्कडाऊन फेज याच्यामध्ये एक्झॅक्ट अपोजिट, जसं अपर रेजिस्टन्स तोडून रेंजच्या बाहेर स्टॉक्सचे भाव पडतात आणि त्याला ब्रेकआउट म्हणतो आपण. तर तसं सपोर्ट तोडून भाव खाली जातात आणि मग लोअर हाय लोअर लो करत भीती पण सुरू होते, मंदी पण सुरू होते. आणि मग पुन्हा एक फ्लॅट मोड येऊन अॅक्युम्युलेशन फेजची सुरुवात होते. तर अशा पद्धतीने शेअर्सचा प्रवास हा कंटिन्युअस सुरू असतो. हे ट्रेंड आपल्याला टेक्निकल चार्टचा अभ्यास करून पण नक्की ओळखता येतात. काही इंडिकेटर, उदाहरणार्थ हा 200 दिवसांचा सिम्पल मुव्हिंग इंडिकेटर, हा जर तुम्ही डेली टाइम फ्रेम वरती ऑब्झर्व केला, हा ऑब्झर्व कसा करायचा वगैरे हे सगळं आपल्याला नक्की चांगलं बरं चांगलं काय हेच करत नाही. सेन्सिटिव्हिटी करा, तर ते गोळी बंद करून दिली. तर हे जे आहेत इंडिकेटर, या इंडिकेटरचा वापर आपण व्यवस्थितपणे करून घेऊ शकतो. आणि याच्यातला पॉप्युलर सगळ्यात डिलिव्हरी बेससाठी वापरता येणारा जो इंडिकेटर आहे, हा इंडिकेटर 200 दिवसांचं सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर आहे. हे इंडिकेटर लावायचे कसे हे आपण काही सेमिनारमध्ये शिकलेलो आहोत. आणि जर तुम्ही ग्रुप्समध्ये विचारलं तरी सुद्धा आपल्याला कोणताही ब्रोकर असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की ते लावायचे कसे हे कोणीही दाखवेल, अगदी मी सुद्धा दाखवीन ते. कोणाला जर ते बघायची आणि त्याच्याप्रमाणे डिसिजन घेण्याची इच्छा असेल, अर्थात स्क्रीनर.com नावाची जर तुम्ही साईट वापरलीत आणि तिथे तुम्ही जर फक्त टाकलं तसं, किंवा गुगलला जरी तुम्ही टाकलं की 200 दिवसांच्या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरच्या वरती किंवा त्याच्या जवळ असणारे स्टॉक कोणते, अशी साधी जरी कमांड तुम्ही गुगलला टाकलेत, तरी सुद्धा या 200 DMAच्या जवळपासचे शेअर्स तुम्हाला बघायला मिळतील, जे गुंतवणुकीसाठी चांगले असतात. तर तुम्ही त्यांचा बॅक रेकॉर्ड, जुनं रेकॉर्ड बघा, जुनी हिस्ट्री बघा. आणि पुढे त्यांचं तसं बिहेवियर होतं की नाही हे तुम्ही ऑब्झर्व करा.
तुमचा विश्वास बसल्यानंतर नक्की तुम्हाला जाणवेल की हे खरोखर असं परफॉर्म होतं. आणि मग तुमचा विश्वास वाढायला सुरुवात होईल, तुमचे इंटरेस्ट डेव्हलप होतील. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट करत नाही आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला खरोच नफा होतोय असं बघायला मिळत नाही, तोपर्यंत कोणी कितीही सांगू दे, पेपरवरती ट्रेड करणं किंवा आपण ज्याला म्हणतो की स्विमिंगच्या ऍक्शन या आपल्या फरशीवरती करून बघणं, तर हे त्या पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय ते कळू शकत नाही, ते फिलिंगच आपल्याला येणार नाही. त्या टाईपचा हा सगळा अनुभव असतो. तर त्याच्यामुळे छोटं छोटं कॅपिटल घेऊन, अ, भीती बाजूला ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही या शेअर मार्केटमध्ये या. आणि अनेक आपले सेमिनार्स, अनेक आपले उपक्रम सुरू असतात आणि अतिशय काळजीपूर्वक आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट केल्या जातात. तर त्या पोस्टच्या वरती विश्वास ठेवून, पूर्ण स्वतःचा अभ्यास करून आपण जर नक्की विचार केला, तर जे आधीच्या सेशनमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपण निफ्टी रिटर्न्सना अगदी नक्की बीट करू शकू आणि 3 ते 3.5 वर्षामध्ये आपलं जे भांडवल आहे, हे भांडवल आपण दुप्पट नक्कीच करू शकू. याच्यामध्ये अगदी प्रायमरी लेवलचे या स्लाइड्स होत्या त्या संपल्या. आणि मी ह्याच्या जोडीने अगदी सगळ्यांना आता जे उपस्थित आहेत त्यांना सांगतो, कारण यांच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त हे एक्सपिरियन्स्ड ट्रेडर आहेत. तर त्यांना मी अगदी खात्रीने असं सांगतो की आज जे बाजारामध्ये लिस्टेड 5,000-6,000 स्टॉक्स आहेत, तर या 5,000-6,000 स्टॉक्स पेक्षा नेमका केव्हा कुठला चालणार आहे आणि तो खरोखर चालतोय का नाही, आपण घेतल्यानंतर तो कंटिन्युअस मार्केट वरती जात आहे आणि आपला पोर्टफोलिओ मात्र आहे तिथेच राहतोय, असे अनुभव आपल्याला येत आहेत का? तर असे सगळे अनुभव आपण आपले एकत्र केले, तर मी तुम्हाला एक फक्त पर्याय सुचवतो 10 लाख रुपयांचा. तुम्ही त्याच्यावरती थोडासा जर विचार करून बघितलात, तर मी थोडंसं माझ्या जे मी काही बेसिक ऑप्शन्सचा क्लास घेतो त्याच्याविषयी सांगतोय तुम्हाला, की फक्त निफ्टीवरती फोकस करून माझ्या ज्या काही स्ट्रॅटेजीज मी डेव्हलप केलेल्या आहेत आणि ज्या आतापर्यंत 3 सेशन, 3 वर्कशॉप, 3 कार्यशाळा माझ्या घेऊन झालेल्या आहेत आपल्या सगळ्या ग्रुप्सच्या मिळून. तर या कार्यशाळांचा जो एक वेगळा ग्रुप केलेला आहे, तिथे जी मंडळी एकत्र आहेत, तर त्यांचे अनुभव असे आहेत की त्यांना मी हे सगळे फ्युचर आणि ऑप्शन्स काय असतं आणि फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करण्यामधली मजा आणि तो निफ्टी माझ्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्याप्रमाणे किती चांगल्या वेळेला परफॉर्म करतो, उदाहरणार्थ 70-80% त्याच्यामध्ये सक्सेस रेशो आपल्याला मिळालेला दिसतो. तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाने आपल्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर जे तुम्हाला वॉर्निंग बघायला मिळते की 10 पैकी 9 ट्रेड हे लॉसमध्ये असतात. पण म्हणजे 90% लोक हे लुजर्स आहेत आणि 10% लोक फक्त कमावतात. तर अशा कुठल्याही या घाबरवणाऱ्या स्लाइड्स बाजूला ठेवून मी सांगतोय त्या पद्धतीने मी जी काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे आणि ती फिल्टर मी सतत करत असतो. तर त्या वर्कशॉपमध्ये जर तुम्ही भाग घेतलात, जर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपंट झालात, तर तुम्हाला अगदी अनुभव येईल की खरोखर हे 5-7 हजार स्टॉक्स सतत फिल्टर करत राहून कुठला स्टॉक कधी चालणार आहे याची वाट बघत बसण्यापेक्षा आपला पोर्टफोलिओ हा ब्रँड नेम्सनी, लार्ज कॅप स्टॉक्सनी भरून ठेवावा, की जे वर्षानुवर्ष चालत राहणार आहेत. एक टेम्पररी फेज असतो फक्त. तो टेम्पररी फेज गेल्यानंतर हे सगळे, उदाहरणार्थ आताची टेक्नॉलॉजीची फेज, आताचा सध्याचा रिलायन्सचा अंडर परफॉर्मन्स, आता सध्याचा एचडीएफसी बँकेचा अंडर परफॉर्मन्स किंवा इतर काही तात्कालिक कारणामुळे इतर शेअर्स थांबलेले, तर हे लार्ज कॅप स्टॉक जे आहेत हे वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने परफॉर्म करत राहतात. आणि स्मॉल कॅप मिड कॅपच्या कुठल्याही नादी न लागता आणि कुठेतरी आपण अ, असं होत नाही की सगळं भांडवल एकाच शेअरमध्ये टाकून ठेवलेलं आहे. आपण आपलं बास्केट हे नेहमी 7-8-10 स्टॉक्सनी तयार केलेलं असतं या स्मॉल स्मॉल आणि मिड कॅप मधलं. आणि त्याच्यामधले काही चालतात, काही थांबून राहतात. आपला पोर्टफोलिओ कुठेतरी डळमळीत होतो जर व्यवस्थित आपल्याला मॅनेज नाही करता आलं, तर मग मात्र आपण लॉसमध्ये होतोय आणि सारखेच लॉसमध्ये राहतोय असं आपल्याला जाणवतं. तर त्याच्याऐवजी मी जे तुम्हाला काही वर्कशॉपमध्ये चांगल्या स्ट्रॅटेजीज, चांगल्या पद्धती दाखवतो, तर त्या वर्कशॉपमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि अ, जर तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले या फक्त
फ्युचर आणि ऑप्शन्सच्या ट्रेडसाठी, आणि तेही फक्त निफ्टीशी रिलेटेड. निफ्टीचे फ्युचर किंवा निफ्टीचे ऑप्शन वरती बेस्ड असलेल्या या स्ट्रॅटेजीज आहेत. तर या स्ट्रॅटेजीज जर तुम्ही अनुभवल्या, तर आपलं जे टार्गेट आहे की 10 लाख रुपयावरती 20% मिळवणं, म्हणजेच 10 लाख रुपयावरती पूर्ण वर्षभरामध्ये 2 लाख रुपये कमवणं. म्हणजेच जर त्याला 12 महिन्याचं जर टार्गेट डिव्हाइड केलं, तर एका महिन्यामध्ये साधारण 16,500 रुपये आपण कमवायचे, असं जर टार्गेट ठेवलं आणि अगदी डे बेसिसवरती जर त्याला फिल्टर केलं, तर 20 ट्रेडिंग सेशन सुरू असतात. तर त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रेडिंग सेशनला आपण 800 ते 900 रुपये फक्त मिळवायचे, असं जर अगदी माफक आणि अचिवेबल टार्गेट जर आपण फक्त ठेवलं, आणि जर मी सुचवलेल्या स्ट्रॅटेजीज जर फॉलो केल्या आणि त्या तेवढ्या स्ट्रिक्टली जर फॉलो होत राहिल्या, तर तुम्हाला 80% वेळेला असं लक्षात येईल की या स्ट्रॅटेजी चांगल्या फॉलो होतात आणि आपला 800-900 रुपयाचं टार्गेट हे नक्की अचीव होतं. आणि ते जर अचीव आपलं सतत अगदी 80% जरी झालं, तरी सुद्धा आपण 16-17% अॅन्युअलाइज बेसिसवरती मिळवलेले असतात 10 लाख रुपयांवरती. तर ही रक्कम 1,60,000 रुपये, 1,70,000 रुपयाच्या घरामध्ये जाते साधारण. आणि आपण ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असल्यामुळे, जो फ्युचर आणि ऑप्शनचा भाग असल्यामुळे, डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये हे बिझनेस इन्कम पकडलं जातं. इथे कुठेही आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. आणि नॉर्मल उद्योगधंद्यामध्ये जे टॅक्सेशनचे रूल्स असतात, सगळे एक्सपेंडिचर तुम्हाला क्लेम करता येतं. तर तसं एक्सपेंडिचर तुम्ही क्लेम करू शकता. तर तुम्ही विचार करून बघा की या वर्कशॉपमध्ये तुम्ही जॉईन केलात तो, तर त्याच्यामधल्या स्ट्रॅटेजीज किती सिम्पल आहेत आणि आपल्याला किती इझिली त्याच्यामधनं अ, अर्थात अभ्यास लागेल, एक डिसिप्लिन लागेल, आणि सतत आपल्याला त्याच्यावरती विचार करत राहायला लागेल. आणि मी पण बरेच वेळेला त्याच्यामध्ये आमचा जो वेगळा ग्रुप आता फॉर्म झालेला आहे, वर्कशॉपशी रिलेटेड ग्रुप, त्याच्यामध्ये मी अनेक वेळेला हा ऑप्शन खरेदी करण्यासारखा, हा ऑप्शन विकण्यासारखा, अशा पद्धतीचे काही पोस्ट करत असतो. तेवढ्या पोस्ट जरी तुम्ही फॉलो करून बघितल्यात, तरी सुद्धा तुमचा सक्सेस रेशो हा वाढलेला तुम्हाला दिसू शकेल. मी दावा करत नाही की सगळ्यांनाच असा सक्सेस मिळतो असं, पण या स्ट्रॅटेजीज फेल होत नाहीत एवढं मात्र मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो. आणि ट्राईड अँड टेस्टेड स्ट्रॅटेजीज आहेत, आणि अशा पद्धतींचा सक्सेस रेशो हा 70-80% पेक्षा जर जास्त असेल, तर ती सक्सेसफुल पद्धत ही समजली जाते. तर तो वर्कशॉप माझा लवकरच मी अनाऊन्स करीनच. तर तो जॉईन करून बघा. आणि एक फक्त सगळ्यांच्या ग्रुप डिस्कशनसाठी म्हणून एक विचार असा सांगायचा होता की कोविड पासून विशेषतः आपण सगळेजण झिरो ब्रोकरेजच्या मागे लागलो. म्हणजेच झिरोदा किंवा अपस्टॉक्स वगैरे सारख्यांनी हायएस्ट व्हॉल्यूम आणि लोएस्ट ब्रोकरेज अशा टाईपची कन्सेप्ट आणली. आणि अ, त्याच कालावधीमध्ये म्युच्युअल फंड्सनी खूप मोठा जोर पकडलेला होता. मी सहज म्युच्युअल फंडच्या स्कीम्स वेगवेगळ्या बघत होतो, आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण ब्रोकरेज वाचवण्याच्या नादामध्ये, आपला पोर्टफोलिओ मॅनेज फक्त करायच्या नादामध्ये, या ज्या म्युच्युअल फंडनी स्कीम आणलेल्या आहेत, तर आपल्याला इकडे गुंतवून ठेवलं त्यांनी, लोएस्ट ब्रोकरेज करत. आणि कुठल्याही म्युच्युअल फंडच्या ऍसेट मॅनेजमेंटच्या कंपन्या आहेत, युनिट ट्रस्ट आहे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आहे, मोतीलाल ओसवाल आहे, अशा अनेक कंपन्या, ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत. तर या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या अनेक म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत. या प्रत्येक स्कीम मध्ये ऍसेट अंडर मॅनेजमेंट हे काही हजार करोड अशा टाईपचे असतात. आणि तुम्ही जर त्यांचे मॅनेजमेंट एक्सपेंडिचर बघितलं, तर जवळपास हे 0.5% आजूबाजूचे सगळ्या स्कीम्सला ऍप्लिकेबल आहेत. तर 0.5% आपल्याला इकडे 10 पैशांवरती त्यांनी आणून ठेवलं, आणि तिकडे 0.5% ते आपल्या म्युच्युअल फंड स्कीम्स वरती चार्ज करून, तुम्हाला आम्हाला प्रत्येक वेळेला अनेक लोकांना शंका असते की 0% ब्रोकरेजमध्ये झिरोदा सारख्या किंवा ग्रो सारख्या या कंपन्या कसं काय कमवत असतील. तर झिरोदाचे पण म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत, ग्रोचे पण म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत. तर हे लोक म्युच्युअल फंडमध्ये जरी ट्रान्झॅक्शन केले, तरी सुद्धा अॅन्युअलाइज बेसिसवरती 0.5%, 1% तिकडनं कमवतात, आणि त्यांची कमाई ही चालू राहते. तर हे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे, आपण
एवढ्या मोठ्या दृष्टीने असा विचारच केलेला नव्हता. बरं, ऍसेट अंडर मॅनेजमेंट कंपनी या ऍसेट मॅनेज करणाऱ्या कंपन्या असतात, त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या तुम्ही बघा केवढ्या म्युच्युअल फंडच्या स्कीम आहेत त्यांच्या, आणि अशा प्रत्येक स्कीमला त्यांचे चार्जेस असतात. तर या कंपन्या किती कमवत असतील. हिडन त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. आणि आतापर्यंत जास्त चर्चा न केले गेलेले असे स्टॉक आहेत, पण काही दिवसांनी ज्यावेळेला मार्केट पुन्हा एकदा फिरेल तर त्यावेळेला या कंपन्या किती कमवतील, अशी एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली, ती तुमच्या समोर मांडायची होती. अ, अनेक गोष्टी, अनेक मुद्दे मी डिस्कस केले तुमच्या बरोबर. तर शेवटची एक 10 मिनिटं आहेत. आपण काही क्वेश्चन आन्सर्स घेऊया, किंवा कोणाला काही जर बोलायचं असेल, अजून ग्रुप डिस्कशन करायचं असेल, तर आपण थर्ड सेशनकडे पण जाऊ शकतो. अदरवाईज इथे थांबूया. तुम्ही अनम्यूट करून प्लीज काही तुमचे पॉइंट्स, काही मतं असली तर ते नक्की अनम्यूट करून विचारा. ओके. काही शंका नाही आहेत कोणाला, किंवा काही पॉइंट्स नाही आहेत. थँक्यू सो मच. आजच्या मीटिंगला आपण 64 जण उपस्थित होतो, आणि तुमच्या बऱ्याचशा शंकांची उत्तरं मी बहुतेक दिलेली असतील. माझं वर्कशॉप हे चौथं वर्कशॉप असेल. त्याची तारीख मी लवकरच अनाऊन्स करतोच. आपल्या ग्रुपवरती तुम्हाला कळेल ती. जॉईन करून बघा. अतिशय माफक फी असते त्याची. फक्त 750 रुपये मी घेतो, आणि 4 दिवसांची ही फी असते. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस त्या वर्कशॉपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला फॉलोअप मिळत असतो. तर थोडीशी जाहिरात आहे, पण खरोखर त्याचा उपयोग होतोय. आणि मी फी सुद्धा अगदी आवाच्या सव्वा घेत नाहीये. प्रूव्हन रिझल्ट आहेत, आणि अतिशय सिम्पल. तुम्हाला फ्युचर ऑप्शन्स कळत असू दे नसू दे, कोणी तुम्हाला कितीही घाबरवत असू दे, माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा. सेमिनार केल्यानंतर तुम्हाला अगदी नक्की जाणवेल की अरे आपण हे सहज करू शकतो. एक दोन ट्रेड करून बघा. तुम्हाला नक्की जाणवेल की अरे हे आपल्याला पण जमू शकतं. आणि ज्या वेळेला तुम्ही साधारण महिना, 1.5 महिना, 2 महिने असं सतत तिथे बघत राहाल. बरं, तुम्हाला पूर्ण दिवसभरही तिथे बसून राहण्याची गरज नसते. 9:15 ते 3:30 मार्केट सुरू असतं. मार्केट सुरू असताना अ, जेवढ्या वेळामध्ये साधारण तुम्ही व्हॉट्सॲप बघता, म्हणजे तुम्ही काही सतत ऑनलाईन नसता. तुमच्या तुमच्या कामामध्ये असल्यानंतर अर्ध्या पाऊण तासांनी, 1-1.5 तासांनी ज्या वेळेला तुम्ही व्हॉट्सॲप बघता किंवा मीडिया बघता, तर तेवढ्याच कालावधीमध्ये जर तुम्ही फक्त मार्केटवरती एक चक्कर टाकलीत व्हॉट्सअप उघडायच्या अगोदर, तर तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्याला जास्त एफर्ट्स न घेता हे सहज शक्य होतंय, सहज जमू शकतंय. तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा. याच्यापेक्षा मी वेगळं काही सांगत नाही. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो सगळ्यांचे. आणि जे अगदी नवीन आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यासाठी आजच्या या स्लाइड्स बऱ्यापैकी उपयोगी असतील असा मला विश्वास वाटतो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटत राहूया, ग्रुपमध्ये आहोतच. पराग सर, हो, बोला ना. मला एक विचारायचं होतं की आपण चार्ट्स बघण्यासाठी कुठचं साईट वापरतो, किंवा म्हणजे अ, कसे बघायचे? हा, सांगतो ना तुम्हाला. ट्रेडिंग व्ह्यू नावाची साईट आहे. त्या ट्रेडिंग व्ह्यू वरती तुम्ही जर गेलात ते बघायला मिळतात. किंवा तुमचं ब्रोकिंग अकाउंट ज्यांच्याकडे असेल, तुम्हाला ते तिथे पण इझिली बघायला मिळू शकतं. मी एक प्रयत्न करून बघतो, आपल्याला पटकन इथे दाखवता येते का, कारण हे 5 मिनिटं फक्त बाकी आहेत आत्ताची मीटिंग संपायला. पण माझा स्क्रीन दिसतोय का तेवढं फक्त सांगा. एकच मिनिट. दिसला की सांगतो. हो, हो, एकच मिनिट. स्क्रीन चालू झाला. दिसतोय ना? हे बघा, हा. मी गुगलला फक्त गेलो. गुगलला गेल्यानंतर नुसतं तिथे टाईप केलं रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राइस.
ते केल्यानंतर हा बेसिक चार्ट माझ्यासमोर आला. तुम्हाला जास्त खोलात जायचं नाहीये. जे अगदी नवीन आहेत त्यांनी अगदी कॅन्डल काय असतात आणि काय वगैरे असं करू नका. इथे 1 दिवसाचा, 5 दिवसाचा, 1 महिन्याचा, 6 महिन्याचा, 1 वर्ष, 5 वर्षाचा आणि मॅक्झिमम असे ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यापैकी 1 महिन्याचा जर मी निवडला तर तुमच्या सहज लक्षात येईल की इथे 1263 असलेला शेअर आता 1 महिन्याभरामध्ये 1332 वर गेला आणि मगाशी ज्या फेजेस दाखवल्या त्याप्रमाणे तो आता खाली येतोय. 6 महिन्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की 1600 वरनं हा शेअर पडलाय. पण हा जो पॅटर्न आहे याचा, आता इथे तुम्ही कागद जरी घेतलात एखादा किंवा एखादी पट्टी घेऊन जरी लावली तिथे, तरी तुमच्या लक्षात येईल की 1450च्या जवळपास हा रिलायन्सचा शेअर इथे थांबतोय. आणि खाली आल्यानंतर आता तो बराच खाली आला, पण याच्या आधी बघा तुम्ही इथे 1304ला तो थांबला होता. इथे त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, इथे पुन्हा प्रयत्न केला, पण तो 1300च्या खाली आला नाही. आणि आता तो 1300च्या खाली जाऊन तो पुन्हा रिकव्हर होतोय आणि आता तो कदाचित त्याच्या खाली बहुतेक तरी जाणार नाही अशी आपण आशा करू. आणि इकडनं तो वरती जायला लागला की याच्या वरती तो 1400च्या जवळपास जाऊन प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये सेलिंग येताना जसं इथे रेजिस्टन्स त्याला दिसतोय, तो 1400च्या जवळपास जातो आणि खाली येतो असं दिसतंय. इथे मी 1 वर्षाची टाइम फ्रेम घेतली. 1 वर्षभरामध्ये पण अनेक वेळेला असं बघितलं की तो 1400च्या खाली येत नव्हता. इथे तो 1300चा लेवल त्यांनी ब्रेक नाही केलेली पूर्ण वर्षभरामध्ये. आता तो खाली आला पण तिकडनं पण तो वरती यायचा प्रयत्न करतोय. आणि हेच जर मी 5 वर्षामध्ये बघितलं तर सेम लेवल दिसते बघा. 5 वर्षामध्ये पण 1400 तो क्रॉस करत नव्हता अनेक वेळेला आणि तो 1200च्या खाली जात नव्हता. आता इथे जे काही तुम्हाला दिसत आहेत हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, याच्यावरनं आपले अर्थ लावायचे असतात की प्रत्येक वेळेला हा 1200च्या जवळपास येतो आणि तिकडनं वरती जातो. आता तो या मधल्या लाईनवर आहे. आता इथे जर तुम्ही कुठे लाईन आखलीत तर तुमच्या लक्षात येईल की 1270, 1260 हा त्याच्यासाठी चांगल्यापैकी सपोर्ट झोन आहे. आणि आपल्याला लो रिस्क ही फार कमी राहते. इथे 1200च्या खाली तो फार कमी वेळेला राहिलेला आहे आणि इकडनं बरेच वेळेला त्याने बाउन्स दिलाय प्रत्येक वेळेला 1200च्या जवळ आल्यानंतर. आणि तो राईज मिळालेला आहे त्याला 1400चा थेट. तर हे जे 10, 15, 20% मिळत आहेत हे पटकन तो देऊन जातो. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला हे चार्ट बघता येतात. इथे आपल्या मीटिंगची वेळ पूर्ण संपली. काही असेल तर आपण सेकंड मीटिंग याच्यासाठी पुन्हा एकदा ठेवूया की बेसिक चार्ट कसे बघायचे फक्त त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. बाय. गुड नाईट. चला गुड नाईट.